हाय गाईज, सकाळी उठून बघतो तर 11 वाजलेत. बाय गे, एक तर जाऊ रात्री झोप लागत नाही आणि सकाळी लवकर उठायला होत नाही. आज दसरा असल्यामुळे आमची ताई पंडित आहे, जोरो शोरो से काम कर रही आहे बाबा. फायनली तुमचा भाऊ वन साइड हेअर कट करून आलेला आहे, त्यात काय वादच नाही. मेरी जान. इथे मम्मी मात्र मला वेगवेगळ्या फळांचा ज्यूस नेहमी करून देते. यावेळेस डाळिंबाचा ज्यूस केलेला आहे. भाई एकदम क्रिएटिव्हिटी बोलते अप्पा. कसं आहे यावेळेला एकदम पद्धतशीर कट केले. दसरा असल्यामुळे इथे भंडारा पण होता आणि ते रावणाला बनवायला कठीण परिश्रम चालू होते, क्योंकि अभी उसका जाळपोळ का विषय होने वाला है मेरी कोमो. साले हरामी, तू तो आज मरेगा बेटा. ताईला जसे पाहिजे तसे फोटो काढून घरी आलो. सोचा थोडासा दसरा सेलिब्रेट किया जाए. पहिला मान माझ्या भगवंताचा, नंतर मान माझ्या दुसऱ्या भगवंताचा. थोडा पाया बिया भी पडने का क्या, आई के पायों में स्वर्ग होता है मेरी जान. सोचा थोडा हमारा शेफ आचारी को भी इज्जत दी जाए. फायनली देवी चालली विसर्जनला. आमच्या ग्राउंड मध्ये जे घट बसतात ते विसर्जन करायला नेत होते. हे बघून झाल्याच्या नंतर ताईने मॅगीचं ताट पुढ्यात करून सरळ अनाउन्समेंटच केली, भाई आज जेवायला भेटणार नाही. आता हे खाऊन थोडंसं स्केचिंगचं काम बाकी आहे, ते पण कम्प्लीट करून घेऊया. भाई कंटिन्यू ऑर्डर्स आहे. हा स्केच भाई ज्या वेळेला सुरुवात केली होती ना काढायला, तेव्हा काय वाटलं नाही भाई. पण साडी बघा ना भाई, साडी भाई मला माझ्यावरच बिलीव्ह होत नाही की एवढं कसं काय. भाई अख्ख्या मार्केटमध्ये तुम्हाला असं गिफ्ट शोधून सापडणार नाही. सो लवकरात लवकर स्केच बुक करा आणि खास भाऊबीज साठी. बाकी काय जाऊ, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा.